आता जसजसं पूर्वीचा काळ एक एक गोष्टी जर आपण विचारात गेलो, आपण विचार करत गेलो. आता पूर्वीचा काळ असा होता की त्यावेळेला परान्न घ्यायची पद्धत नव्हती, की परान्न नसायचं, की परान्न नाही घ्यायचं, असं खूप जणांचा नियम होता. आजही काही जण असतील विचारे, मला माहित नाही असं नाही की आपण एकदम असं म्हणू शकत नाही. आजही काही जण आहेत की जे परान्न घ्यायचं नाही असं म्हणतात आणि घेत नाही. पण आजची सगळी सामाजिक परिस्थिती, सगळं सामाजिक भान सगळं ठेवता आज खरोखरी या गोष्टी तेवढ्या सोप्या वाटतात का? तर निसंशय सोप्या वाटत नाही. आता परान्न न घेण्यामागचं कारण काय, आपण याचा विचार करू की नेमकं परान्न का घ्यायचं नाही. याचा जर आपण विचार करायला गेलं तर खरी गोष्ट अशी की अन्नातनं दोष हे आपल्याला लवकर लागू शकतात, की त्या अन्नामधले दोष आपल्याला लवकर लागू शकतात, त्यातनं आपलं नुकसान होतं. किंबहुना असं बघा की ज्या वेळेला आपण घरी स्वयंपाक करतो त्या दिवशी काही ना काही कारणाने आपल्या घरात असेल किंवा फोनवरनं असेल, जर आपलं कुणाशी काही थोडंसं खटकलं असेल तर त्या दिवशी स्वयंपाकाची चव ही आपोआप बदलते. हे कळत न कळत बदलून जाते, स्वयंपाकाची चव बदलते. आणि आपण जर एक सवय ठेवली की आपल्या स्वयंपाकघरामध्येच एक छोटासा अन्नपूर्णेचा जर फोटो ठेवला आणि स्वयंपाकाला सुरुवात करताना आपण जर त्या फोटोच्या पाया पडलो ना आपण जो स्वयंपाक केला, तरीही आपल्या अन्नाच्या चवीमध्ये किती फरक पडतो हा फोटो लावल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही. फोटो लावून ज्या वेळेला तुम्ही तिथं स्मरण करून नमस्कार कराल त्यावेळेला तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. कारण कसं आहे की स्मरण महत्वाचं आहे. कारण अन्नपूर्णेचं कामच ते, ती सगळ्याच गोष्टींनी परिपूर्ण आपल्याला करून देते, सगळं करते. आणि ती कुठेही असावीच लागते, तिच्याशिवाय जमतच नाही. तिचं अस्तित्व असावंच लागतं. किंबहुना मी तुम्हाला सांगतो की माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो की जसं या 1008 पारायणाची आपली मालिका चालू झाली, मला वाटतं जेमतेम पहिलं पारायण झालं असेल आणि दुसरं पारायण होतं. दुसऱ्या पारायणात एक योग असा आला की मलाही माहित नाही. आणि मला नंतर आपलं पूजा करणाऱ्या गुरूंनी शेवटच्या दिवशी सांगितलं. त्यांनी मला असं सांगितलं की मला म्हणला तो इकडे या, म्हणलं मला तुम्हाला दाखवायचं. म्हणलं काय दाखव. तर त्यांनी दाखवली एक अन्नपूर्णेची मूर्ती. तो म्हणला मलाही माहित नाही, मी रात्री सगळे देव आहेत जागच्या जागेवर आपले सगळे पाहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेला घेताना त्याच्यात मला ही मूर्ती दिसली. म्हणलं राहू दे, ती अन्नपूर्ण आहे. कारण आपली चूक आहे, आपण म्हणलं बाकी सगळे आणले, आपण अन्नपूर्णेला आणलंच नाही. आणि स्वामी महाराजांनी तर मुद्दामून वाडीला तिची स्थापना केली. कदाचित म्हणलं त्यांना हे लक्षात आलं असेल की आता उत्तरोत्तर पुढं प्रत्येक ठिकाणी जर मोठ्या स्वरूपात करायचं तर ही स्वतः तिथं असावीच लागणार आहे. कारण तिच्याशिवाय सगळ्या गोष्टीला समृद्धी राहणार नाही. मग ही जी अन्नपूर्ण आहे मग ही पाहिजे. मग आपल्याला घरामध्ये ज्या वेळेला आपण या बारीक सारीक गोष्टी मग आपण परान्न का घ्यायचं नाही किंवा परान्न आपण मुख्यत्वे घ्यायचं नाही ते या गोष्टीमुळे की आणि स्वयंपाक करताना आपल्या मनातले जे विचार आहेत ते विचार त्या अन्नामध्ये उतरतात. म्हणून शास्त्र काय सांगतं की हरिचिंतने अन्न सेवित जावे, की बा तुम्ही तसं करून तुम्ही हे करा. पण मी सांगतो की त्याच्यापेक्षा सुद्धा सगळ्यात सोपा उपाय मी तुम्हाला सांगतो की काय माहितीये का, की कुठलीही गोष्ट आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की युद्ध प्रसंग आपल्याला कुठेही जेवायला जावं लागतं. कारण आज कसं आहे की आज समाज व्यवस्था आहे आणि या समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला वावरताना या गोष्टी आपल्याला अशा आता फार धरून चालता येणार नाही. कारण कसं माहितीये का, आपल्याला महत्वाचा भाग हा आहे की हा जो मोठा वटवृक्ष आहे ना, हा एक संध राहणं गरजेचं आहे. कारण हा एक संध जर ठेवायचा असेल तर आपल्याला पूर्ण सगळ्या समाजाच्या हातात धरून आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे, चालवावं लागणार आहे. आणि हे सगळं करत असताना आपलं सगळं सोडून द्या असं कुठेही दुराग्रह नाही. पण ज्या वेळेला आपण घराच्या बाहेर पडतो, ज्या वेळेला आपण 4 भिंतीच्या बाहेर पडतो, तर त्यावेळेला मात्र आपल्याला हा सगळा समाज एकसंध ठेवण्याकरता या गोष्टी कराव्याच लागतात. की आज कुठं जेवायला जायचं, कुठं नाही. आपण जर नाही गेलं तर समोरच्याला वाईट वाटतं, मग जावं लागतं.
मग आपण म्हणतो की बाबा नाही, आपल्याला बाहेर जेवायला गेल्यावर त्रास होतो, फलान होतं, असं होतं, तसं होतं. या सगळ्यावर एक उपाय. आणि पूर्वीच्या काळी तरी काय पद्धत होती बघा तुम्ही. मला आठवतंय, एखादी बाई म्हणायची किंवा एखादा पुरुष म्हणायचा, मी परान्न घेत नाही, पण नातेवाईकांकडे जर कुठेतरी काहीतरी जावंच लागलं, तिथं टाळताच येत नसेल, तर मग ते काय करायचे की जेवायला बसायच्या आधी एक तर त्यांच्या घरात जायचे, देवघरामध्ये काहीतरी 5-10 रुपये ठेवायचे, आणि नाही तर मग त्या ताटाखाली 5-10 रुपये ठेवायचे आणि जेवायचे. म्हणजे काय करत होते ते, म्हणजे नेमकं काय करत होते की 10 रुपये ते ठेवत होते, ताटाखाली असेल की देवासमोर असेल. म्हणजे काय करत होते ते, याचा सरळ सरळ अर्थ ते राईस प्लेट विकत घेत होते, बाकी दुसरा काहीच नाही. मग जर विकत घेतलेलं जर अन्न तुम्हाला जर काही अडचणीचं नाही, विकत घेतलेलं जर अन्न अडचणीचं नाही तुम्हाला, तर मग तुम्ही प्रवास काळामध्ये असताना तुम्हाला बाजारचं विकत घेतलं त्याची पंचायत का पडावी. कारण कसं आहे की शास्त्रामध्ये इतक्या पळवाटान इतक्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की या गोष्टी आपल्या आकलन शक्तीच्या बाहेर आहेत. कारण आज या गोष्टीचा काही तसा अर्थार्थी काहीच अडचण राहिली असं मला वाटत नाही. कुठेतरी 1000-2000 मध्ये एखादी व्यक्ती अशी निघती. पण सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे आपल्याला तो हा आहे की आज आपण वेगळ्या वेगळ्या प्रसंगाने, आपण लग्न असेल, कार्य असेल, वास्तू असेल, काही असेल, बारसा असेल, तीर्सा असेल, कुठल्याही निमित्ताने आपल्याला जेवायला जावं लागतं. पण हे मात्र सत्य आहे की आपण त्या करणाऱ्याच्या मनात त्यावेळेला काय चाललंय याचे विचार मात्र आपल्याला बाधा करू शकतात. मग या विचारापासून, या बाधेपासून आपण आपल्याला स्वतःला वाचवायचं जर असेल तर एक सोपा उपाय हा आहे की समोर घेतलेलं ताट आधी आपण आपल्या गुरुमाऊलीला किंवा त्या परमेश्वराला समर्पित करायचं. त्याला समर्पित करायचं आणि एवढंच म्हणायचं की तुम्ही जेवणी शेषा आम्हास द्यावा, तुम्ही जेवणी शेषा आम्हास द्यावा, तो शेष तारी आम्हा मूढ जीवा. की ज्या वेळेला आपण पूर्ण मनाने, अंतःकरणाने समर्पण केलेलं आहे, आणि मग मला हे सांगा की ज्या वेळेला प्रत्यक्ष सद्गुरू त्यातलं अन्न सेवन करतायत आणि त्यांनी सेवन केलेला प्रसाद ज्या वेळेला आपल्याकडे येतो, त्यावेळेला त्या अन्नात दोष कुठून राहू शकतो याचा विचार आपण बारकाईने केला पाहिजे. की या धकाधकीच्या काळात सुद्धा आपण अशा पद्धतीने आपलं स्वतःचं आपण संरक्षण करू शकलो पाहिजे. कारण गंमत कशी की अन्नामधले दोष हे खूप वाईट आहेत आणि अन्नामधले दोष हे टाळणं नितांत गरजेचं आहे. मग अन्नामधले दोष असतील, अहो काही जणांची तर नजरही अशी असते, ती नजर इतकी घातक असते की त्यांनी असं अन्नाकडे जर पाहिलं तर ते अन्न काही वेळानंतर, काही काळाने आपोआप हिरवं पडतं. इतकी अन्नामधली ही वेगळी आहे. आणि आता तर आपल्याला रोज उठून बाहेर जावं लागतं, रोज वेगवेगळ्या गोष्टीला जावं लागतं. मग या सगळ्या करता, या सगळ्यापासून वाचायचं जर असेल तर हा समर्पणाचा भाव आपल्यामध्ये खूप असणं गरजेचं. याच्यातनं दोन्ही गोष्टी की आपल्याला स्वतःला वाचायचं म्हणून आपण त्यांची ढालपुडं करायची का, तर नाही, म्हणून नाही. कारण हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे की ती आपली गुरुमाऊली आहे. आणि मग तिथं काय सांगितलं की आपण 16व्या अध्यायात काय ऐकलं की बाबा तू भिक्षा मागितलीस, पण ती भिक्षा तू आधी इथं आणून दे, आणि इथं न आणून देता तू तिथंच जर ती भक्षण करशील तर कसं चाल. मग त्याने काय केलं, पहिली भिक्षा तिथं आणून दिली, दुसरी परत मागितली, ती तिथं खाल्ली. काही दिवसांनी ते कळल्यावर पुन्हा त्याला दुसरी भिक्षा तिथं आणून द्यावी लागली. मग म्हणून माझं म्हणणं की आपण ही सवय स्वतःला लावली पाहिजे की आपण जे आहे की ठीक आहे, आपण मनस्वी जिथं जसं असेल, उभ्याने असेल, खुर्चीवर असेल, खाली असेल, कसंही असो आपण बसलेलो, आपण आपल्या घरी जरी असलो तरी असंही नाही की आपण फक्त बाहेरच गेलो, आपण आपल्या घरी सुद्धा आपण ही गोष्ट आवर्जून केली पाहिजे. ह्याच्याकरता वेळच किती लागतो. अहो काही जण तर इतके या बाबतीत श्रद्धावान आहेत ना, मला खूप त्यांचं कौतुक वाटतं की ते बरेचसे जण काय करतात की सकाळी उठल्यानंतर चहा जरी केला ना तरी चहा सुद्धा आधी आणून समोर ठेवतात फोटो पुढं, आणि मग ते चहा घेतात. नाश्त्याला जे काही केलं ते आणून ठेवतात फोटो पुढं आणि मग घेतात. जेवताना तसं. अहो हे जे समर्पण आहे ना, हे समर्पण शिकण्याची नितांत गरज आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा